रसिको नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. 2 परदेशी भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि कुठल्याही वयोगटात शिकण्याची संधी आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिली असे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनचे शैलेश लेले सर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्याशी आपण गप्पा मारत असतो. त्यासोबतच ह्या लँग्वेज शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो आणि यामध्ये कार्यरत असलेल्या विविध शाळांमधल्या शिक्षकांशी देखील आपण संवाद साधत असतो. जर्मन आणि फ्रेंच भाषा ही अत्यल्प दरामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही वयोगटातली व्यक्ती शिकू शकते आणि त्यानिमित्ताने ह्या भाषा शिकलेल्यांशी आपण संवाद साधतो आहोत. त्याच संदर्भात आज माझ्यासोबत आहेत सार्थक गोरख थिटमे आणि प्रतीक्षा गोरख थिटमे. हे अहिल्यानगरच्या चंदनेश्वर माध्यमिक विद्यालय चंदनापुरी इथून जोडले गेलेले आहेत. तर या दोघाही बहीण भावांचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सार्थक आणि प्रतीक्षा, तुम्हा दोघांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मी थिटमे सार्थक गोरक्ष बोलतोय. तर माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. मी चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी इयत्ता 8वी अ मध्ये शिकतो. सर्वप्रथम मी फ्लोआचे आभार मानतो, ज्यांनी मला परकीय भाषा शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि ज्या विद्यालयाने मला ही शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, मी त्यांचेही आभार मानतो. आज या स्पर्धेच्या युगामध्ये निवळ मातृभाषेमध्येच शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर या IT च्या युगामध्ये जगातील विविध भाषा सुद्धा आपणास आल्या पाहिजेत. शिक्षण क्षेत्र फक्त मातृभाषेपुरतेच मर्यादित न राहता तर जागतिक भाषेची सुद्धा समावेश झाली पाहिजे. तर असे माझ्या वडिलांचे धोरण होते. त्यांनी मला या भाषांमध्ये सहभागी करण्यासाठी परवानगी दिली. त्याच्यानंतर मी पहिले सहभागी झालो. मग मला याच्याबद्दल थोडी माहिती मिळायला लागली आणि आज मी जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या जगात दुसरं आलेलो आहे, याचा मला अभिमान आहे. मी मनावर घेतले तर या जगात काहीही अशक्य नाही. मला सुद्धा सुरुवातीला असेच वाटत होते, मला जर्मन आणि फ्रेंच भाषा येईल की नाही, परंतु प्रयत्नाने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या म्हणीप्रमाणे मी कसून प्रयत्न करून मी त्यामध्ये यशस्वी झालो आहे. तेव्हा मी आपणा सर्वांनाही असे आवाहन करेन की तुम्ही सुद्धा या भाषा अवगत असल्या पाहिजेत. यासाठी शाळेने सुद्धा आपल्या सर्व सोयी शाळेत उपलब्ध करून दिल्या पाहिजे आहेत. त्यांची सर्वांचा फायदा करून घ्यावा. या माझ्या यशामध्ये फ्लो एज्युकेशन, माझी शाळा, माझा परिवार, ज्ञात अज्ञातांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सार्थक. तुझं खूप खूप अभिनंदन. तू जगामध्ये दुसरा आलेला आहेस. तर मला थोडंसं त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तू कितवी लेवल कंप्लीट केली आणि जेव्हा तुला कळलं की अशा पद्धतीची परकीय भाषा शिकायला मिळतीये, तेव्हा तुला नेमकं काय वाटलं होतं? तर मला पहिल्यांदा म्हणजे हा उपक्रम असा आगळा वेगळा वाटला होता, पण नंतर मी त्याच्याबद्दल थोडी YouTube किंवा Googleवर जेव्हा माहिती सर्च केली, तेव्हा त्याच्यावर म्हणजे बरेच कमीत कमी 14-15 हजार लोकांनी रेटिंग दिलेली होती. ती रेटिंग 5 स्टार होती. तर ते पाहून मी या उपक्रमात सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर मी ही भाषा सुरुवात केली. त्याच्यानंतर आता माझी जर्मन लेवल 3 आणि फ्रेंच लेवल 2 कंप्लीट झालेली आहे. आता मी जर्मन लेवल 4 आणि फ्रेंच लेवल 3 साठी रजिस्ट्रेशन करीत आहोत. वाह, क्या बात है. बरं, ही भाषा शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का? हो, अडचणी आल्यात, पण त्या फ्लोआच्या वेबसाईटवर किंवा ऍपवर त्यांचे AI असिस्ट आणि त्यांचे लेक्चर सुद्धा आहेत. त्याच्यावर माझ्या अडचणी सोडून घेतल्या. बरोबर. एकदम 2 भाषा शिकायचं म्हटल्यावरती तुला असं थोडंसं टेन्शन आलं होतं का? नाही, कारण आता या म्हणीप्रमाणे प्रयत्नाने वाळूचे कण रगडितात तेलही गळे या म्हणीप्रमाणे मी प्रयत्न केला आणि ते सोपं गेलं. बर, तुला असं कधी वाटलं होतं का की तुझा नंबर येईल किंवा तू पहिला येशील, दुसरा येशील, जगात दुसरा येशील, असं कधी वाटलं होतं का? मला तर असं कधीच वाटलं नव्हतं. मी फक्त ही भाषा शिकण्यासाठी म्हणजे मला एक असं आगळा वेगळा उपक्रम वाटला. त्याच्यामुळे मला बाहेरच्या देशात जॉब करण्याची संधी मिळेल, त्याच्यामुळे मी ही भाषा घेतली. पण मग म्हणजे आता जेव्हा माझा मागच्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि देशात दुसरा आलतो जर्मन लेवल 2 मध्ये आणि या वेळेसही मी प्रथम आहे. तर मला म्हणजे तुम्हाला सर्वांना हे सांगायला आवडेल की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि ही भाषा खूप सोपी आहे. तर आता म्हणजे जे त्यांचा जो कोर्स राहतो तो झाल्यानंतर तेही आपल्याला जॉब ऑफर करतात दुसऱ्या देशामध्ये. अरे वा, क्या बात है. बर, आणि ही सगळी माहिती तुला कशी मिळाली?
तर म्हणजे आमच्या शाळेत कांबळे सर, पुणेकर सर आणि कानवडे सर या फ्लोचे कोऑर्डिनर आहेत. आणि त्याच्यानंतर खेमनर सरांनी आम्हाला पहिल्यांदा माहिती दिली. आणि ते सोनवणे सर आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला शाळेत येऊन आमच्याशी मुलाखत केली, माहिती दिली. अच्छा. मग त्याच्यानंतर मला या भाषेबद्दल कळालं. बर. आणि तू साधारण ह्या भाषेचा सराव किती वेळ करत होता दिवसभरात? मी दिवसभरात रात्री 9 ते 10 आणि सकाळी 5 ते 6. बापरे! बर. आणि मग हा अभ्यास करत असताना तुझं कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं का? नाही, कारण आता 8वी शिष्यवृत्ती आणि 5वी शिष्यवृत्तीला मी बसलेलो होतो. त्याच्यामुळे अभ्यास करायची आम्हाला सातत्य लागलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात सुद्धा अभ्यास करताना कधीही दुर्लक्ष झालं नाही. वाह! वाह! किती छान. आणि ज्यावेळेला तुझा क्रमांक आला, तू जगात दुसरा आला आणि देशात पण दुसरा आला. मग त्यावेळेला शाळेमधून किंवा शिक्षकांकडून तुझं कसं कौतुक झालं आणि मित्र-मैत्रिणींना तुझं कसं कौतुक वाटलं? तर म्हणजे साधारणतः जे मित्र होते ते म्हणत होते की आपण एक केक कापू, हे करू. पण मी म्हणलो आता नाही, जर मी दुसऱ्या देशात जॉबला गेलो तर आपण सेलिब्रेशन करू. सरांनी शाळेत आमचं शॉल आणि ते देऊन सत्कार केलेला आहे. बरं, बरं. आणि मेडल आणि ते पण दिले, मेडल, ट्रॉफी. अरे वाह! बरं, ह्या परीक्षेला तू ॲडमिशन घेतलंय किंवा तुला घ्यायचंय, हे जेव्हा तू घरी सांगितलं, तेव्हा घरच्यांनी तुला पाठिंबा दिला, की कशाला शिकतो? काय काय गरज आहे असं म्हटलं? काय त्यांनी तुला रिस्पॉन्स दिला होता? नाही, आता म्हणजे माझे पालक आहे ते सुशिक्षित आहे. तर माझे पप्पा याच विद्यालयात शिकलेले. ते 12वीत प्रथम आहे आणि 10वीत पण प्रथम आहे. तर त्यांना या सर्वांचा अनुभव आहे, म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला. घरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. वाह, वाह, वाह! मग घरच्यांनी कसं सेलिब्रेशन केलं? तुला काही गिफ्ट दिलं? काय झालं? तर म्हणजे आम्ही त्या रात्री हॉटेलला जेवण करायला गेलतो. अरे वाह, वाह, वाह! बरं, मग पेपरला बातमी वगैरे आली होती का तुझी? तर पेपरला नव्हती आली, पण मग जे आता आपण Googleवर जातो ना, तर तिथं फ्लॉचे 2026 किंवा 2025 चे रिझल्ट सर्च केले ना, तर मग तिथं माझा फोटो, परत अजून जे माझे मित्र आहे, मैत्रिणी, त्यांचे सुद्धा ज्यांचे नंबर आले त्यांचे फोटो तिथं उपलब्ध आहे. वाह, वाह, वाह! मग आपलं स्वतःचंच असं फोटो बघून, असं होणारं कौतुक बघून तुला नेमकं काय वाटतं? तर मला वाटतं, समजा जर या फ्लो आणि अजून भाषांचा सहभाग केला ॲपमध्ये, तर मला अजून छान वाटेल नवीन नवीन भाषा शिकायला. वाह! आत्तापर्यंत झालेल्या मुलाखतींमध्ये पहिल्यांदा आणि इतक्या छोट्या मुलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरंच खूप छान वाटतंय. मुद्दा उपस्थित करण्यापेक्षा मी म्हणेन की तुझ्याकडून एक खूप छान सजेशन आलं, तर आपण नक्कीच ते आयोजकांपर्यंत पोहोचवूया, की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही वेगळ्या भाषा असतील, तर त्या आम्हाला शिकायला आवडतील. हे जे काही तुझं म्हणणं आहे, हे आपण नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याकडून हे सगळं ऐकत असताना. इतक्या कमी वयामध्ये तू इतकी छान उंची गाठलेली आहेस आणि तरीही तुला अजून नवीन नवीन शिकायची इच्छा आहे, हे ऐकून खरंच खूप कौतुक वाटलं. आता पुढच्या 2 वर्षात तुझी 10वी सुद्धा आहे, तर नक्कीच पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ह्या ज्या काही तू भाषा शिकल्या आहेस किंवा शिकतो आहेस, त्याचा भविष्यात तुला छान उपयोग व्हावा, अशाच सदिच्छा देते. आणि धन्यवाद, तू आज आमच्याशी जोडला गेलास, आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी. तर मॅडम, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचे, आमच्या शाळेकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुमचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत प्रतीक्षाशी. तर प्रतीक्षा, तुझं देखील खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर तू 10वीला आहेस, बरोबर? हो. हां, आता तुझ्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. तुला FLOA बद्दल कधी कळलं आणि अशा काही भाषा शिकाव्या असं तुला का वाटलं? काल आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय. सगळेजण म्हणजे MPSC, UPSC, JEE, नीट करतायत. मग आणि AIचा पण जमाना आलाय आता सध्या. मग म्हटलं दुसऱ्या देशातल्या कंपन्या आता भारतात पण आल्याय आणि तिथे जॉबसाठी जायचं म्हटल्यावर मग वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात त्यांच्या. त्यामुळे मला असं वाटलं का मग आपण पण शिकाव्यात या भाषा. आणि याची माहिती मला 9वीला झाली. मी 9वीला असताना ते फ्लोचे सर आले होते आणि आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं त्याबद्दल. बर. अच्छा, मग तू कुठली भाषा निवडली? जर्मन आणि फ्रेंच दोन्ही पण. अच्छा, दोन्ही पण. आणि दोन्हीमध्ये किती लेवल कंप्लीट झाल्यात तुझ्या आतापर्यंत? माझ्या जर्मनच्या 2 झाल्याय आणि फ्रेंचची 1 झालीये. बरं, तुला 2 पैकी कुठली भाषा जास्त सोपी वाटली?
जर्मन थोडी थोडी आपल्याच म्हणजे इंग्लिश सारखीच आहे हं, आणि फ्रेंच जरा वेगळी आहे. बरं. आणि मग किती मार्क होते तुला दोन्ही परीक्षांना? आता जर्मन लेव्हल 2 ला मला 45 होते हं, आणि यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे हं. आणि फ्रेंच मध्ये पण मला 49 मार्क्स आहे. त्याच्यात माझा डिस्ट्रिक्ट रँक 1 आहे आणि नॅशनल रँक 2 आहे. क्या बात है! खूपच छान. आणि गेल्या 2 वर्षापासून तू ह्या लेव्हल कंप्लीट करते आहेस. मग तू हो. कसा अभ्यास करते आणि कशा पद्धतीने ऑनलाईन सेशन्स घेतेस त्याबद्दल काय सांगशील? मी आधी माझा अभ्यास पूर्ण करते रेग्युलर आणि त्यानंतर मग रोज थोडा वेळ काढून याचा अभ्यास करते, लेक्चर बघते. मग त्याच्यावरचे तिथं प्रश्न पेढी म्हणजे क्वेश्चन बँक आहे त्यातले प्रश्न बघते हं. आणि मग त्याचा रोज सराव करते. आणि काही अडचणी असतील तर त्या कशा सॉल्व्ह होतात? त्यात लेक्चर्स आहे ते लेक्चर्स बघितल्यावर मग त्याच्या काही पॉइंट्स काढून ठेवते, नोट्स काढते, असं काही करतेस? हो नोट्स काढते. मग तू कधी असं ट्राय केलंय का, की आपलं मराठीतलं एखादं वाक्य फ्रेंचमध्ये किंवा जर्मनमध्ये बोलायचा प्रयत्न केला, असं कधी काही केलं का? हा केलेला आहे. मग तुला काही आत्ता आम्हाला बोलून दाखवायला आवडेल का? सुप्रभातला गुटन मॉर्गेन बोलतात जर्मनमध्ये. हं. हॅलोला हॅलो. तू स्वतःबद्दल सांगताना कसं सांगशील? फ्रेंच मध्ये सांगू का? हो, चालेल ना. जे मापेल प्रतीक्षा गोरक्षथिट में आओ चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी. हं. माय मेर नेम इज शोभा. माय फेर नेम इज गोरक्ष. माय आजा नेम इज जालिंदर श्रीकृष्ण मच्छिंद्र. माय आस्क नेम इज संकेत सार्थक शिवांश सात्विक. छान, मस्त वाटलं. वेगळंच काहीतरी वाटलं ऐकत असताना. तू ही फ्रेंच भाषा जरा वेगळी आहे. जर्मन जरा इंग्लिश भाषेसारखीच आहे. अच्छा. तू ही भाषा शिकत असताना घरच्यांना कधी काही अशी भाषा बोलून दाखवली? मग कधी काही गंमत घडली का याच्यातून? हा मी घरच्यांना पण कधी बोलून दाखवली. शाळेत पण शिक्षकांना बोलून दाखवली. बरं. याला बायला चूज बोलतात त्यावरून सगळे खूप हसत होते. हं. आणि तुला काय वाटतं म्हणजे ही भाषा शिकल्याचा तुला पुढे काय फायदा होऊ शकतो? आता दुसऱ्या देशात काम जॉबसाठी गेल्यानंतर तिथं मला ह्या भाषा बोलायला सोप्या जातील आणि हा कोर्स जर आपण नंतर करायला गेलो दुसरीकडे कुठं तर त्याच्यासाठी खूप फी लागते. तर कमीत कमी फी मध्ये चांगलं म्हणजे चांगली भाषा शिकता येते. अच्छा. चांगल्या पद्धतीने शिकता येते. तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तर म्हणजे माझ्याकडून सांगायचं राहून गेलं की जे फ्लो आहे, ज्या मुलांकडे कोर्स करण्यासाठी पैसेच नाहीये, तर मग त्यांच्यासाठी फ्लोने एक युट्यूब चॅनल खोललेला आहे FL फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन नावाने. तर म्हणजे तिथं बिना परीक्षा देता, बिना फी देता आपण त्याच्यावर शिकू शकतो, लेक्चर पाहू शकतो. नक्कीच. तर तुला कुठल्या भाषेमध्ये तुझं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल का सार्थक? हो, देऊ शकतो मी मॅडम. जर्मनमध्ये. हां, दे ना. जे मापेल सार्थक गोरक्षथिट में दाची चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी. माय मेर नेम इज शोभा. माय पेर नेम इज गोरक्ष. ओके. आता मॅडम जे फ्रेंच आणि जर्मन आहे तर त्याच्यामध्ये थोडं सारखंच आहे. आईला आपण मेर म्हणतो तर ते जर्मन आणि फ्रेंच मध्ये सारखंच म्हणत्या आणि आपण जे फ्रेंच म्हणजे वडिलांना पेर म्हणतो तर मग आपण ते सुद्धा सारखंच म्हणतो आणि नाव घेताना सुद्धा सारखंच राहतं. अच्छा. क्या बात आहे! खूपच छान. तुझ्या कमी वयात सुद्धा तुला इतकी छान समज आहे, हे बघून खरंच खूप छान वाटलं. भविष्यात तुला काय बनण्याची इच्छा आहे किंवा काय व्हायचंय तुला? मला IAS व्हायचंय. मला UPSC द्यायची आहे. पण म्हटलं का या भाषांचा कोर्स पण करावा. नाही म्हणजे जर संधी भेटली जर दुसऱ्या देशात जाऊन जॉब करण्याची तर हे पण करता येईल. क्या बात है! वाह! खूपच छान. तुला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू लवकरात लवकर एक छान ऑफिसर व्हावीस अशा सदिच्छा देते. थँक सो मच. थँक्यू. तुम्ही मला बोलून दिलं त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. तर या ठिकाणी माझे पालक गोरक्षथिट में आलेले आहेत. त्यांचा थोडा प्रतिसाद घ्या.
बर, नमस्कार सर. नमस्कार, बोला मॅडम. तुमचे दोन्ही मुलं फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये इतके छान प्रगती करतायत, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय सर? छान वाटतंय. कसं आहे, आता मातृभाषेबरोबर बाकीच्या भाषांचं ज्ञान असलं पाहिजे हं. अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि ती संधी तुम्ही अवेलेबल करून दिली हं. त्यासाठी तुमचे सुद्धा खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सुद्धा एक उच्च शिक्षित आहात. आपण सुद्धा नाव कमवलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि पालकांचा ओढा दिसून येतोय फॉरेन लँग्वेज शिकण्याच्या बाबतीत. आपल्या पाल्यांनी चांगली भाषा शिकावी, वेगळी भाषा शिकावी, यासाठी जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे, ते बघून खरंच खूप छान वाटतंय. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. थँक्यू मॅडम. येस, ऑल द व्हेरी बेस्ट. दोघांनाही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमचे इतके छान अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांबरोबर शेअर केले, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्स. बोनजूर. तर मंडळी, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आपण आत्ताच ऐकलं की सार्थक आणि प्रतीक्षा यांनी अतिशय छान मत व्यक्त केलं. कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला अगदी आपल्या पाहिजे त्या वेळामध्ये हा ऑनलाईन कोर्स माफक दरामध्ये पूर्ण करता येणार आहे. हेच आपल्याला ह्या गप्पांमधून पुन्हा एकदा लक्षात आलं. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.